जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा, असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा असावा। प्रत्येकजण या कलियुगामध्ये स्वतःचं अस्तित्व जपण्यासाठी, स्वतःकडे ऊर्जा तयार करण्यासाठी, कौटुंबिक सौख्य निर्माण करण्यासाठी प्रत्येकजण साधना करत असतो। आपल्या आपल्या परीनं दैनंदिन गरजा भागून उर्वरित सधन असलेली संपत्ती इतरांना दान देणं म्हणजे भक्ती, ती आपण करत असतो। आपल्या गरजा भागवतो, इतरांच्या गरजेला उभं राहतो, इतरांच्या मदतीला उभं राहतो। पण हे करत असताना काही गोष्टी मनामध्ये असे विचार मनामध्ये ठेवतो की आणखी काय आपल्याला प्राप्त होते का, आणखी काय आपल्याला नवीन नवीन मिळतं का, हे आपण सतत शोधत असतो। मग शोधत असताना अपेक्षेपेक्षा जास्त शोधणं आणि अपेक्षित शोधणं यामध्ये फरक आहे। अपेक्षित, आपल्याला इच्छित जेवढी गरज आहे त्या गरजेतनं आपण समाधानी आहोत हे साधनेतनं मिळवणं वेगळं, आणि गरजेपेक्षा जास्त अपेक्षा ठेवणं, अपेक्षित राहून साधना करणं हे कधीही यशस्वी होत नसतो, कधीही पूर्णत्वास जात नसते। जर कोणी सांगितलं की घरामध्ये सौख्य नांदण्यासाठी, सुख शांती आणि आनंद प्राप्त करण्यासाठी तर तुम्ही सतत एक ज्योत घरामध्ये तेवत ठेवा किंवा दिवा लावा, असं कोणी सांगितलं, आपण दिवा लावले। नुसतं दिवा लागणं वेगळं आणि त्या दिव्यातनं आपल्या अपेक्षा कधी पूर्ण होतात पाहणं वेगळं, आणि दिवा लावण्याने आपला अंतर्ज्योत जागा होतो, या अंतर्मनामध्ये पाहणं ही साधना। जर त्या दिव्याकडे पाहून कधी काय प्राप्त होईल, कधी काय प्राप्त होईल, कधी काय प्राप्त होईल, अजून काही प्राप्ती होत नाही, अधिक प्राप्ती करण्यासाठी आपल्याला अधिक तेल ओतलं पाहिजे। म्हणून दिव्यामध्ये जर 100 ग्रॅम तेल जर बसत असेल, आपण जर 200 ग्रॅम ओतलं तर असलेला दिवासुद्धा विझून जाईल। तशी साधना करत असताना आपल्याला अपेक्षित प्राप्त करणं आणि अपेक्षेपेक्षा जास्त अपेक्षा व्यक्त करणं ह्या आतला फरक आहे तो पुण्यही मिळत नाही आणि आपलं विडंबना होते, नुसत्याच अपेक्षाकडे आपला लक्ष लागतो, साधना राहतो बाजूला। मग त्या ठिकाणी निसर्गामध्ये, या पृथ्वी तलावर ते भूमंडलामध्ये जे अतृप्त आत्मे आहेत, अतृप्त आत्मेशी आपण कनेक्ट होतो साधनेच्या माध्यमातून, दूषित साधनेच्या माध्यमातून। तसे दूषित आत्मे आपल्याला प्राप्त होतात
आणि आपली दिशाभूल करतात आणि दिशाहीन करतात. मग त्याच्यामुळं स्वतःचं कंट्रोल स्वतःवर राहत नाही, स्वतःचं नियंत्रण राहत नाही. का तर आपण त्याच्या अधीन गेलेला असतो, पराधीन असतो, त्या अपेक्षेच्या अधीन, अपेक्षाला लोटांगण घालतो, त्याला शरण जातो. आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी, ती तृप्ती करण्यासाठी, मग तो चुकीचा असो चांगला असो काही असो, आपण त्याला शरण जातो आणि त्याच्या मागेच नुसतं धावत राहतो, नुसतंच धावत राहतो. कुठवर धावं हे बी कळत नाही. दोन सज्जन माणसांनी शर्यत लावली की आभाळ आमच्या रानाच्या पलीकडे टेकलेला आहे, त्याला फक्त स्पर्श करून या. टेकलेला आहे पण टेकलेला दिसतो. तसा तो अतृप्त आत्मा, अतृप्त विचारांनी साधना केल्याने अतृप्त आत्मा तसंच आपल्याला पळवत राहतो. मग इच्छा पूर्ण होत नाही. मग त्याच्या बदल्यात मग आपण काय पण वेडंवाकडं करायला जातो, चुकीच्या मार्गाने जातो, खोटं बोलायला लागतो. भाव खोटा, विचार खोटा, नेत्र खोटा, हालचाल खोटे, आपले चरण खोटे, आपलं सगळंच खोटं होऊन जातो. आपल्याला वाटतं की आपण खोटं बोललो म्हणजे खूप मोठे झालो. काही लोकांची अशी बापरे अशी मोठी कल्पना असते, अशी थोतांड प्रॉपर्टी त्यांनी कमवतात. त्या थोतांड प्रॉपर्टीवर इमारत बांधायला जातात, ते इमारत काय पूर्ण होत नाही, कधीही होत नाही. हे थोतांड विचार, थोतांड विचाराचे थोतांड बंगले, त्यामध्ये मात्र आपण आयुष्यभर असाच अतृप्त राहतो. अतृप्ताची संगत केली की अतृप्तच राहतो. आणि एक सज्जन माणूस कुठलीही अपेक्षा न ठेवता निरापेक्षेप्रमाणे जर साधना करत गेला तर तो कायम सज्जन राहतो. नुसतं सज्जन राहत नाही, त्याच्यात देव पण येतो, त्याच्यात देव पण येतो. मग त्याच्यात देव पण आलाय का नाही पाहण्यासाठी ईश्वरच अन्य मार्गाने त्याची सत्व पाहतो, तिची परीक्षा पाहतो, त्याच्या अनेक प्रकारचं त्याला प्रौदन्याने दाखवतो, लोभीमध्ये टाकतो. पण हा तथास्तु राहतो, हा तथास्तु राहतो, कशाची अपेक्षा व्यक्त करत नाही. तो प्रामाणिक राहतो. प्रामाणिक राहता राहता एक एक मजले असे मजबूत करतो, असे मजबूत करतो की आपल्या पुढच्या 7 पिढीचं कल्याण झालं पाहिजे अशी तो साधना करून प्रॉपर्टी कमवून ठेवतो. लक्षात ठेवा. पुढचं सगळं त्याच्या पुण्याच्या बळावर, त्याच्या सामर्थ्याच्या बळावर, त्याच्या साधनेच्या बळावर सगळ्यांचं कल्याण होतं. आपण ते केलं पाहिजे. साधना करत असताना मनातला भाव शुद्ध पाहिजे, विचार शुद्ध पाहिजे, आपले नेत्र शुद्ध पाहिजे, आपली हालचाल शुद्ध पाहिजे, देहबोली शुद्ध पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी अनुकूल असेल तर ईश्वरसुद्धा त्याच्या हृदयात निवास करतो. आणि वाईट मार्गाने गेला, वाईट विचाराने गेला, तो साधनेचा वाईट पद्धतीने उपयोग केला तर त्याच्या हृदयात सुद्धा अतृप्त आत्मा राहतो. तो सतत फडफडत राहतो. जसा पाण्यातला मासा वाळूवर पडल्यानंतर नुसतंच फडफडतो, त्याला मार्ग नाही मिळत, तसं चुकीच्या मार्गाने प्रवास केलेला साधक शेवटी फडफडत राहावं लागतं. शेवट श्वास सुटताना सुद्धा त्याला फडफडतच राहावं लागतं. कधीही त्याला स्वास्थ्य मिळत नाही. बघा, एक गावामध्ये एक सज्जन होता. त्याच्याकडे खूप काही सधन संपत्ती होती. नीतिवंत होता, न्यायवंत होता, कुलवंत होता, शीलवंत होता, कलावंत होता. सर्व गुण व्यवस्थित सकारात्मक गुण होते. पण त्याच्यावर एका दुष्टाची नजर होती. असे 100तले 10 सज्जन असतात गावामध्ये सुद्धा, आणि 90 असेच असतात. 90 असेच माळा घालून बोंबलत फिरायचं. सकाळी उठले 4 तांब्या अंगावर घेतले की नाड्या बांधत बांधत शेजारच्या घरी चहा प्यायला जायचं. असे माळकरी आहेत.
असे सांप्रदायिक लोक आहेत. त्याच्यामुळं सज्जनांना त्रास होतो, खूप त्रास होतो. मग तो सज्जनावर एका दुष्टाची लक्ष होतं. दुष्टांनी अनेक युक्त्या सुचवल्या, पण ते सज्जनाला काही पटलं नाही. पूर्वीच्या काळामध्ये साधन खूप नव्हतं, वाहनं खूप नव्हते, सुविधा खूप नव्हत्या. पण ते काय, जे पैसे अडका असेल, सोनं नाणं असेल, त्याला सांभाळण्यासाठी त्याला रातभर जागावं लागायचं. अनेक युक्त्या लढवून त्याला ते कसरत करावी लागायची. शेवटी मग तो सज्जनाची मैत्री नकळत झाली आणि दुर्जन त्याचा विचार त्याच्यावर लादा लागला. तो म्हणलं, तू साधन संपत्ती हे प्रॉपर्टी ठेवून काय करणार आहेस, पैसा अडका, चल आपण बाहेर देशावर फिरायला जाऊया, देशावर फिरायला जाऊया आणि तुझे 4 पैसे असतील तर तिथे 8 पैसे करूया. पैसे खूप कमवू आपण, व्यापार करू, धंदा करू, घोडे आणू, म्हशी आणू, ते विकू, असे कमवू तसे कमवू, असं तो भर घालायला लागला. शेवटी सज्जन म्हणाला, अरे खूप म्हणतो तर आपण जरा ऐकलं पाहिजे. मग तो ऐकला. मग आता पूर्वीचे हॉटेल वगैरे अशी काही साधनं नव्हते. मग दोघांनी ठरवलं, घरातलं जेवढं उचलल तेवढं ओझं धान्य, अन्नधान्य घेऊन जायचं. 2-4 दिवस पुरतील एवढ्या शिदोऱ्या घेऊन जायच्या. त्यावेळेस काळी ज्वारीची भाकरी, आंबाडीची भाजी, हिरव्या मिरचा ठेसा, अशा पद्धती राहायचं. मोग्यामध्ये आंबील असायचा, आंबील वगैरे. आता सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. ते आता दुर्मिळ झाल्या ह्या वस्तू सगळ्या, पण पूर्वी ह्या वस्तू होत्या. मग त्यांनी सगळं साज सजावट केला. दोन्ही काकामध्ये 2 गाडगे बांधले, खांद्यावर आपलं 2 काठी असतात, काठी आडवं टाकला, पुढे मागे ओझं. ह्या पद्धतीनं दोघंही निघाले. मग निघाल्यानंतर दुर्जन म्हणाला सज्जनाला, आता तो त्याच्या ताब्यात आला होता, त्याला त्याने बाहेर काढला होता आणि जंगलात एकांतात तो घेऊन गेला आणि त्याला म्हणाला की अरे तू खूप कष्टात नाहीस, खूप सधन आहेस आणि तुला ओझं काय पेलणार नाही आहे. त्या अगोदर आपण काय करूया, तुझं अन्न संपवूया. तो भोळा सज्जन देवगुणी, ठीक आहे, त्याला पटलं. मग ते जिथं जाईल तिथं अगोदर यांच्या शिदोऱ्या ज्या होत्या, ह्या शिदोऱ्या सगळ्या संपवल्या. त्याचं ओझं कमी झालं, त्यालाही बरं वाटायला लागलं. त्याचं धान्य संपवलं, सगळे संपवले. आणि तो म्हणाला, आता माझं सगळं संपलं आहे आणि मला का जास्त कष्ट करवना आणि मला पाणी प्यायचं आहे, असं तो दुर्जनाला म्हणाला. मग दुर्जन म्हणाला, अरे म्हणलं, आता तुझं संपवलंस, तो माझ्या का नादाला लागलास. आपली अशी बोली कुठं होती, किंवा तुझं संपल्यानंतर माझं सुरुवात करायची अशी बोललोच नव्हतो. तो शब्दात धरला आणि तो सज्जनाला असंच फरफडत घेऊन जायचा, कारण तो जेव्हा मरल तेव्हा त्याच्याकडची संपत्ती मला मिळणार, हे दुर्जनाच्या लक्षात होतं. म्हणून दुर्जन त्याला फरफडत तसंच ओढत घेऊन जायचा. पण सज्जनाला का राहवलं नाही, घसा कोरडा पडला. तो म्हणला, आता मी मरणार. म्हणलं, माझं काय उपयोग होणार नाही. मग आता शेवटी त्याला काय वाटलं की थोडंसं प्रेम दाखवावा, म्हणून तो म्हणाला की एक काम कर, तुला माझ्याकडचं पाणीच हवं असेल तर एक डोळ्यामध्ये रुईचं चीक घालून घे, म्हणजे एक डोळा सडल तुझं, एक डोळा नासल, जेणेकरून त्याला परत घरी जाता येऊ नये, गावाकडे जाता येऊ नये. आणि याची प्रॉपर्टी, याची संपत्ती जी आहे, पैसा अडका सगळा तो मला मिळावा, या दुष्ट भावनेने त्याला तो भडकावायचा. शेवटी घसा कोरडा पडला, पावलं चालवना. त्या दशेमध्ये असल्यानंतर तो पाप बिचारा सज्जन म्हणाला की बाबा तू सांगतोस ते करतो, पण मला घसा कोरडा पडला आहे, मला थोडंसं पाणी पाज. तो दुष्ट काही पाणी पाजला नाही, रुईचे पानं आणला, त्यातलं दूध काढला आणि त्याच्या डोळ्यात टाकला. एक डोळा फडफडायला लागला, एक डोळा बंद झाला. तेव्हा त्याला कुठे 2 घोट पाणी पाजला. 2 घोट पाणी पाजल्यानंतर
जेव्हा अग्निकुंड शांत असते तेव्हा चालतं, पण अग्निकुंडामध्ये हवन चालू झाला की ते का थांबत नाही, त्याचं तोंड का थांबलं नाही, तो तेवढ्या घोटभर पाण्याने 2 घोटांनी काय त्याचं पोट भरला नाही, तो खूप धडपड करायला लागला, खूप फडफड करायला लागला, तर अजून मला पाणी पाहिजे, तू काय वाटेल ते म्हण, मी तू म्हणशील ते तुला करीन, तुला सगळी प्रॉपर्टी देईन, पण मला पाणी पाहिजे. तो सज्जन म्हणा लागला. तो म्हणाला की एक काम कर, तुला मोगभर पाणी देतो, पण दुसरा डोळासुद्धा तू त्या रुईच्या चीक डोळ्यात घालून घे, रुईच्या पानाचा. तो कबूल झाला. काय जाऊन जाऊन डोळे जातील, प्राण तर राहील ना माझा. या भावनेने तो दुसरा सुद्धा डोळ्यामध्ये चीक घालून घेतला, दोन्ही डोळे बंद झाले. यानं त्याला पाणी पाजायऐवजी त्याला उचलून एका विहिरीमध्ये टाकला. उचलून मग एका विहिरीमध्ये टाकला, कारण त्याच्याकडे सोन्याचं गाठोडं होतं, पैसा अडका होता, सगळं बरोबर घेतला होता. तो दुर्जन म्हणाला ही सगळी प्रॉपर्टी माझी झाली आता. म्हणून तो खुश झाला आणि तो विहिरीत पडला. विहिरीत पडल्यानंतर विहिरीत काय गुडघ्याएवढं पाणी असेल, मांडी एवढं असेल, त्या पाण्यात पडल्यामुळं तो पाणी त्याची तहान भागली. अगोदर तो पाणी प्यायला लागला. अगोदर पाणी प्यायला लागला. त्या विहिरीच्या कडेला एक झाड होतं, झाडाची फांदी खाली गेली होती. त्या फांदीला धरून तो तसाच राहिला आणि फांदीचा पाला चोळला, फांदीचा पाना घेतला, तो डोळ्याला चोळून घ्यायला लागला, कसं तरी बरं व्हावं म्हणून. संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाल्यावर त्या विहिरीवरच्या झाडावर एक चिमणीचं घरटं होतं. त्या घरट्यामध्ये चिमणी आले. संध्याकाळ झाल्यामुळे विसाव्याला आले. तरी पाहता तर एक पाहुणा नवीन आला इथं. आता त्या पाहुण्याला आपण काय मदत करू शकत नाही, पण तो सज्जनच होता. तो पक्ष्यांचा आवाज ओळखायचा. तो ज्ञानवंत होता, कुलवंत होता, नीतिवंत होता. ह्या सगळ्या गोष्टी अनुकूल असल्यामुळं तो पक्षी त्याच्या भाषेमध्ये बोलत असताना पक्षी म्हणाले की अरे बाबा, हे गोड पाणी आहे, हे पाणी पिल्याने आत्मा अमर होतो. ह्या झाडाचा पाला डोळ्याला चोळल्याने डोळे येतात. हे पक्षी बोलायला लागले. आणि झाडाच्या बुंद्यामध्ये एक मोठा दगड आहे. दगड काढल्यानंतर तिथं सोन्याची 2 पेट्या आहेत. तो पक्षीचा आवाज ओळखला. झाडाचा पाला चोळला. झाडाचा पाला जसा चोळला तसे डोळे त्याचे आग व्हायचे बंद झाले, शांत झाले, थंड झाले. आणि तो रात्रभर काढला आणि पहाटे उठून जाणार. त्याच्यात पक्षी दोन्ही म्हणायला लागले की दगड उचलताना थोडं सावध राहावं, कारण सोन्याची राखण करण्यासाठी सिंह आहे आणि झाडाची राखण करण्यासाठी माकड आहे. ते फक्त दिवसा असतात, रात्री नसतात. एवढे बोलले आणि पक्षी उडून गेले. पक्षी उडून गेले. डोळे चांगले झाले. फांदीला धरून तो वर आला. वर आल्यानंतर असं धडपडत एका नगरीमध्ये गेला. आणि त्या नगरीमध्ये गेल्यानंतर त्या नगरीचा राजा, पूर्वी संस्थानिक होत्या, असं सरकार शासन नव्हता. तो नगरीचा राजाला कोड फुटला होता. नगरीच्या राजाला कोड फुटला होता. एकच मुलगी होती. त्यांनी असं फरमान सोडला होता, जो कोणी माझं कोड चांगलं करल त्याला माझी मुलगी देईन आणि अर्ध राज्य देऊन त्याचं बस्तान बसवन. ते सगळी बातमी त्याला कळलं. त्याला कळल्यावर तो बरोबर जाताना त्या झाडाची साल आणि पाला तो बरोबर घेतला होता. आणि तो गेला आणि राजाला म्हणाला, मी तुझं सगळं रोग कोड फुटलेलं बरं करतो. मग त्याने गरम पाणी उकळत्या पाण्यामध्ये ते टाकून त्याला उकळलं. त्याचं सगळं रस त्या पाण्यामध्ये आलं आणि आल्यानंतर पाणी मध्यम स्वरूपाचं झालं. आणि त्याला 3-4 दिवस त्या राजाला पाणी स्नान घातला. त्याचं कोड गेलं. त्याचं कोड गेल्यानंतर राजाला बरं वाटलं. त्या राजाने स्वतःची मुलगी त्याला कन्यादान केलं आणि लग्न लावून दिलं आणि अर्ध राज्य देऊन त्याला त्याचं राज्य वेगळं केलं आणि त्याला तो राज्य वसवून दिलं. सज्जनाला कष्ट पडलं, खूप कष्ट पडलं. राज्य करत होता. राज्य करत असताना तो दुर्जन होता. त्याच्याजवळचं ह्या सज्जनाची प्रॉपर्टी जेवढी काय हडप केला होता, तो सगळी प्रॉपर्टी संपली होती.
त्याला आंघोळसुद्धा केला नाही, असाच अंगाचा वास मारायचा, दाढी वाढलेली, अन्न खायला मिळायचं नाही. तसा तो नगरीमध्ये आला. फिरता फिरता तो जो हा सज्जन होता, सज्जन तो बाजारामध्ये गेला. रयतेचं रक्षण करण्यासाठी तो हत्तीवरनं फिरत होता. फिरत असताना तो दुर्जन दिसला समोर. शेवटी सज्जन तो सज्जन देवगुणी, त्याला प्रेम, माया, ममता, आपुलकी सगळी होती. त्याला तो मित्राला पाहून खूप अप्रूप वाटलं. त्या मित्राला पाहून खूप अप्रूप वाटलं. त्यांनी सैन्याला पाठवलं की त्याला धरून आणा. त्याला धरून आणल्यानंतर तो पाहिला, एकमेकाला ओळखल्यानंतर त्याच्या राजदरबारामध्ये घेऊन गेला आणि त्याची व्यवस्थित व्यवस्था करा असं सैन्याला सांगितलं. सैन्याला सांगितल्यानंतर त्याची आंघोळ पाणी सगळं झालं, गादी बिदी सगळं दिलं. त्याला भोजन दिलं सोन्याच्या ताटामध्ये. कुणाला दिलं? सज्जनाने दुर्जनाला दिलं. तो ताटामध्ये आल्यानंतर त्याला राहावना, तो दुर्जन रडायला लागला. दुर्जन रडा लागला. तो म्हणा लागला, मी होतो काय, झालो काय, हा होता काय, झाला काय, हे विचारून तो रडत असताना तिथले सैन्य म्हणाले, बाबांनो तुम्ही का रडू नका, आमच्या राजाचे तुम्ही मित्र आहात. तुम्ही दुःखी झालेला आमच्या राजांना आवडणार नाही आहे. त्या आम्हाला शिक्षा करतील. तुम्ही अजिबात रडू नका. यांनी विनंत्या करत होत्या, विनवण्या केल्या, हात जोडलं. तेव्हा तो दुर्जन म्हणाला, काय करू, रडू येतं. खरं सांगावं तर शिक्षा होते, खोटं सांगावं तर शिक्षा होत नाही. मग ते सैन्यानं काहीतरी वेगळंच वाटलं. सैन्य म्हणाला की काय सांगा. मग सैन्याला तो दुर्जन म्हणाला, तुम्ही कुणाला सांगणार नसताल तर मी सांगतो. दुर्जन तो दुर्जनच. तो सैन्याला सांगितला की अरे बाबांनो, हा राजा नसून आमच्या गावातला भंगी आहे. आमच्या गावात भंगीचं काम करत होता हा, आणि तो माझ्याबरोबर होता. मला लुटून, मला फसवून तो इथं आलाय. आता भंग्याच्या घरचं अन्न खावं तर दोष लागतो, नाही खावं तर शिक्षा होते. मी करू काय, म्हणून मी रडतोय. दुर्जन तो दुर्जनच. त्या सैनिकांना खरंच वाटलं आणि सैनिकांनी हळू जाऊन राणीसाहेबांना सांगितलं. राणीसाहेब रुसून एका घरामध्ये जाऊन बसले. तिथं ठरलेलं असतं, आजारी पडले की एक रूम, रुसवा असला की एक रूम, असं वेगळी वेगळी पद्धत असते. ही प्रभू रामचंद्राच्या काळात सुद्धा होतं. कैकेयी सुद्धा जाऊन बसले होते दशरथ राजाला असंच करून. तेव्हा राजाच्या वडिलांना, त्या राजकन्याच्या वडिलांना हे कळलं. राजकन्याच्या वडिलांनी तो खूप राग आला आणि तो म्हणाला की त्याला धरून आणा. त्याला धरून नेलं. कुणाला? सज्जनाला धरून नेलं आणि ती एका मिनिटात त्यांनी शिक्षा फरमावली. हा भंगे आमचा राजा, आमचा जावई होऊ शकत नाही, म्हणून त्यांनी सुळावर चढवा असं फरमान सोडला. आणि सुळावर चढवण्याची वेळ झाली. सुळावर घेऊन गेले. सुळावर घेऊन गेल्यानंतर अशी पूर्वी प्रथा होती की सुळावर चढवण्याच्या अगोदर, फाशी देण्याच्या अगोदर त्याची इच्छा विचारली जाते. त्यांनी इच्छा विचारली, कलालाला इच्छा विचारली. त्यांनी सांगितला की मला एकच काम करा, फक्त राजानं मला एकदा भेटवा. राजानं मला एकदा भेटवा. मग ते शेवटची इच्छा असल्यामुळं राजानं त्याला भेटवण्यात आलं. राजा येऊन भेटला लांबून. तो म्हणाला, सांग शेवटची इच्छा. अरे भंग्या, तू मला फसवलास, आमच्या कुळाचा नाश केलास, आमचा काय उद्धार केला नाही, असं म्हणून तो बडबडायला लागला. राग खूप होता, पण राग खूप असताना त्याला सहन झालं नाही. मग तो शेवटी म्हणाला की महाराज, मी भंगी नाही आहे. कालांतराने कळेल तुम्हाला खरं काय खोटं काय, पण मला एक संधी द्या. मी भंगी आहे का नाही हे तुम्हाला दाखवतो. एक संधी द्या. पण दुसरी बाजूनं पाहिलात, हिंदू धर्म सनातन संस्कृती सांगते, जोपर्यंत तुमची कन्या माझी पत्नी आहे, जोपर्यंत ती देह ठेवत नाही किंवा मी देह ठेवत नाही, तोपर्यंत ती माझी पत्नी आहे आणि मी तुमचा जावई आहे. हे नातं आहे. मला काही दिवसाची मुदत द्या आणि माझ्याबरोबर तुमचं सैनिक पाठवा. मी धनवान आहे हे दाखवतो. त्याला त्या पक्षाचा आवाज ध्यानात होता.
पक्ष्यांनी सांगितलं होतं झाडाच्या बुडामध्ये मोठ्या दगडाच्या खाली सोन्याच्या पेटी आहेत. ज्या अर्थी त्याचे डोळे बरोबर झाले, व्यवस्थित झाले, ज्या अर्थी त्या झाडाचं साल आणि पाला तिने आणला होता, राजाचं कोड फुटलेलं सुद्धा राजा चांगला झाला, त्या अर्थी तिथं सोनं असू शकतो. हा नीतिवंत माणसाचे लक्षणं पक्षाच्या संवादावरनं तिने ओळखला होता. पक्षावर विश्वास ठेवला आणि तो म्हणाला इथं सोनं आहे, मी सोनं घेऊन येतो. राजाने विश्वास ठेवला, त्यांनी त्याचा कोड बरं केला होता. मग त्याच्यामुळं सैनिकांना दिला आणि तो पाठवला. आणि पाठवल्यानंतरच रात्र झाली. दिवसा सिंह असतो आणि माकड असतो हे त्याच्या डोक्यात होतं. तो रात्रीचं गेला आणि तो मोठा दगड सैनिकांच्या हातानं सैनिकांना हत्तीच्या सोंडीनं किंवा हत्तीच्या ताकदीनं तिने काढला. आणि तिथे पाहता तर 2 सोन्याचे पेटी होत्या, ज्याला संदूक म्हणायचे पूर्वी. संदूक आठवते ना, संदूक होत्या, लोखंडी पेट्या होत्या. ते दोन्ही हत्तीवर लादलं, राजाच्या दरबारात आणलं. तेव्हा राजाला खरं पटलं. राजा त्याचा मान सन्मान केला आणि मान सन्मान करून त्याच्या हातात राज्य दिला. त्याच्या हातात राज्य दिला. राज्य दिल्यानंतर तो राजा जो होता तो वानप्रस्थामध्ये गेला. वानप्रस्थ म्हणजे संसार सोडणं, म्हणजे कारभार सोडणं. कारभार सोडून पुढच्या पिढीच्या हातात देणं आणि निवांत राहणं याला वानप्रस्थ म्हणतात. त्याच्या पुढचं जो आश्रम आहे तो संन्यास आश्रम. संन्यास म्हणजे सगळं सोडून देणं आणि निवांत जंगलात देऊन साधना करणं. कोण करू शकताय आता? म्हातारा जळणावर गेलं तरी अजून माझं काहीतरी हिस्सा आहेच म्हणतो, अशी दशा आहे. तेव्हा तो जो राज्य करत होता, राज्य करत असताना हा परत जो दुर्जन होता, दुर्जन फिरत 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 त्याच्या राज्यात गेला. त्याला कोड फुटलं, महारोगी झाला, माशा गुंगत होत्या, त्याच्या अंगावर बसत होत्या, सगळ्या अंगावरचा चमडा गेला होता. एवढ्या माशा त्याच्या मागं लागल्या होत्या. कपडे नीट नव्हते अंगावर, पोटाला अन्न नव्हता. असंच गल्ली गल्ली फिरत फिरत कुठेही पडायचा. त्या राजाला कळलं, दुर्सज्जनाला कळलं. सज्जनाला कळल्यानंतर सज्जनाने त्याला घेऊन आला आणि त्याला राजवाड्यात ठेवला. आणि त्यांनी विचारलं की अरे तुझी ही काय दशा झाली? तो तुझं संपून सगळं माझं पण घेतलास, काय दशा झाली? तो म्हणाला माझ्या दुर्जनपणाचा हा मोठा बक्षीस आहे. माझा हा दुर्जनपणाचा हा माझा बक्षीस आहे. आणि माझं जे झालं ते माझ्यामुळं झालं. म्हणून त्याला पाया पडायला गेला सज्जनाचं. सज्जन म्हणाला माझे पाया पडू नको दादा, केवळ तू मला त्रास दिला नसता, घराच्या बाहेर काढला नसता तर मी एवढा मोठा राजा झालोच नसतो. मी राजा झालोच नसतो. तू मला विहिरीत ढकलून दिला नसता तर ते पाला मिळाला नसता. पक्षाचा संवाद, ह्या सगळ्या गोष्टी त्याला आठवायला लागल्या. राज्य केला, पत्नी मिळाली. आज सोंड गावातले वळू 40-40 वळू गावात 50-50 वर्षाचे झालेत, गावभर फिरतात, पण साधना धर्म काही करत नाहीत, काही करत नाहीत. एका गावामध्ये टोळक्याचे टोळके पोर आहेत, ना देव करत, ना धर्म करत, ना आईवडिलांच्या पाया पडत, कधीही धर्माकडे वळत नाही. त्याची अशी दशा होणार आहे, लक्षात ठेवा. सावध पावलं ठेवून वागा, तुमच्या पुढच्या पिढीला सुधरवा, हे तुमची जबाबदारी आहे. तसा तो सज्जन, त्याला माया आली. तो म्हणाला ज्या विहिरीत मला धक्कलला होतास त्या विहिरीत पाणी पण मिळालं. केवळ तू धक्कलल्यामुळं, विहिरीत लोटून दिल्यामुळं त्या झाडाचा पाला माझ्या डोळ्याला चोळलं, माझे डोळे आले. तू जा त्या विहिरीमध्ये, त्या विहिरीतलं पाणी अमृत आहे, त्या झाडाचा पाला हे सर्व रोग निवारक आहे. असं सांगितल्यावर तो दुर्जन परत इथे आला. त्याला जागा आठवली, आठवणार ना दुर्जनाला, त्याला जागा आठवली. जागा आठवल्यानंतर इथं आला, पण कधी जायचं त्याला माहीत नव्हतं. तो दिवसा गेला. दिवसा गेल्याने माकड चापटं मारायला लागला आणि सिंह त्याला फाडून खाल्ला.
असा दुर्जनाचा शिक्षा दुर्जनाला अशा पद्धतीने मिळतं आणि सज्जनाचं पुण्य त्याच्या पदरात असल्यामुळं तो आनंदी राहतो.